नाशिकमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण बऱ्यापैकी माहिती दिलेलं आहे की किती पाऊस पडला आणि किती ठिकाणी काय काय गोष्टी घडलेल्या आहे. परंतु एक गोष्टी आनंदी गोष्टी ही आहे की आपल्याकडे आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे जीवहानीचे नुकसान या भागात झालेलं नाही आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची म्हणजे इमर्जन्सी सिच्युएशन की कोणाला काढा या SDRF बोलवा या NDRF बोलवा या टाईपची परिस्थिती पण उद्भवलेली नाही. याच्यासाठी जो सगळे नागरिकांनी जो खबरदारी घेतली, जो वॉर्निंग्स शासनाकडून देण्यात आले होते, जो एक आज के डेटमध्ये AI मॉडेलच्या माध्यमातून एक्झॅक्ट क्लिअर आणि टाईम बेस्ड वॉर्निंग्स आज के डेटमध्ये आपल्याला मिळत आहे. तो या अनुषंगाने मी सर्व नागरिकांचा विशेष आभार मानतो की त्यांनी या सगळे वॉर्निंगची विशेष खबरदारी घेऊन स्वतःच्या आणि इतरांचा जीव वाचवायला आणि कुठल्याही प्रकारचे अपघात टाळायला खूप सहकार्य केले. याच्यासोबत आता काही ठिकाणी पाणीचं स्तर कमी होत आहे, परंतु माझी सर्वांना विनंती आहे की आपण विशेष खबरदारी घ्या, स्थानिक प्रशासनाची विचारून घ्या. घरामध्ये जाण्यापूर्वी, दुकानामध्ये जाण्यापूर्वी आपण विचारल्याशिवाय त्या ठिकाणी जाऊ नका. दुसरी गोष्ट आहे की ज्यावेळी पाणीच्या खाली या पाणीमध्ये कुठले बिल्डिंग असतो त्याच्या स्ट्रक्चरल स्टेबिलिटी तपासल्याशिवाय त्याच्यामध्ये परत रहिवास करू नका, बिकॉज त्याला पडण्याची काही धोका असतो. पाणी पिताना त्याच्यामध्ये स्वच्छ म्हणजे बॉईल केल्यानंतर त्याचं फिल्टरिंग केल्यानंतरच पाणी पिया. क्लोरीन टॅबलेट्स ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल या महानगरपालिका असेल, क्लोरीन टॅबलेट्स आणि स्वच्छताच्या विशेष पाणीची खबरदारी घ्या. डेंग्यू मलेरियासारखा वेक्टरबोर्न डिसीजेस पसरू नये त्याच्यासाठी विशेष खबरदारी घ्या. साठाच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टीची सूचना संबंधित प्रशासनाला देण्यात आलेली. सर्व नागरिकांना या ठिकाणी सूचना देण्यात येत आहे की याबद्दल आपण विशेष खबरदारी घ्या. हवामान खात्यानं उद्यापासून ग्रीन अलर्ट दिलेला आहे, परंतु या परिस्थिती असतानाही विशेष खबरदारी, बिकॉज काय ठिकाणी पाणी साठा जमा आहे जो पुढच्या 2-3 दिवसमध्ये जाणार आहे. उद्या परवा शनिवार रविवार असेल, परंतु कुठलेही धबधबेचे ठिकाण, वॉटरफॉलचे ठिकाण असेल या पाणीच्या जवळ, नाला वगैरेच्या जवळ जाताना, नदीच्या जवळ जाताना आपण विशेष खबरदारी घ्या. त्या ठिकाणी पोलीसचा व्यापक बंदोबस्त ग्रामीण आणि शहरी भागामध्ये राहणार आहे, परंतु खबरदारी घेणं आपल्यावर बंधनकारक आहे. आपलं होलकर पूल आणि रामकुंड या परिसरमध्ये पाणीचा साठा, वहाँ पे डेंजर झोन 19,000 क्युसेक्सचा फ्लो रेट आहे, त्या रेंजमध्ये मेंटेन करण्यात आलेला आहे. क्योंकि गंगापूर धरणाला आपल्याला एक तिथे बफर आपल्याला निर्माण करायचं आहे, त्या अनुषंगाने त्या लेवलवर राहणार आहे. तो पुढच्या 2 दिवस त्या ठिकाणी जो रामकुंड व इतर परिसर आहे ते पूर्णतः बंदच राहणार आहे. कारण हे राहणार आहे की तिथे पाणीचा साठा राहणार. पाऊस थांबला तरी त्या ठिकाणी ते म्हणजे तिथे फ्लो रेट जो आहे ते जो म्हणजे रामकुंड वगैरे वापरण्यात येतो, यदि फ्लो रेट 5,000चं खाली असेल तो हे त्याच्यापेक्षा खूप जास्त राहणार. तो याबद्दल विशेष खबरदारी सगळ्यांनी घ्यावा आणि खबरदारी घेत राहावा ही माझी सर्वांना सूचना आहे. संकटाचा वेळ अजून टळलेला नाही आहे, खबरदारी आपल्याला घेत राहायची आहे. हे माझी ओपनिंग रिमार्क्स आहे. कुठले प्रश्न असेल तो सन्मान्य आमदार महोदया, सन्मान्य उपमहापौर महोदय, DCP साहेब आणि अपर आयुक्त महापालिका, इरिगेशनचे अधीक्षक अभियंता, RDC, मी सगळेजण याच्याबद्दल आपलं उत्तर देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. नाही, हे कसं म्हणजे काय पण सांगते, विषय असा आहे की जायकवाडीला आपण जे मेंढीगिरी समितीच्या अहवालाप्रमाणे आपण केलेलं आहे ना, की त्यांचं धरण आणि आपलं धरण किती भरलं की मग त्यांना किती पाणी सोडायचं ह्याचं एक कॅल्क्युलेशन. त्यामुळे ह्याला काही नाही. ते विषय कुठं होतो आहे की जो मृत साठा त्यांचा 26 TMC आहे, त्या धरणाची क्षमता मला वाटतं 100 TMC असेल. पाणी 100 TMCला ते धरण पूर्ण भरतं आहे आणि ते 26 TMCमधलं जे पाणी वापरलं जातं, मग आपल्याला त्यांचा मृतसाठा पण भरून द्यायला लागतो आणि प्लस त्यांचं धरण पण भरून द्यायला लागतं. आणि मृतसाठा भरून देताना मग आपल्या वरच्या धरणांवरती त्याचा अन्याय होतो आणि जिल्ह्यावरती अन्याय होतो. आज त्यांच्याकडे फ्लड इरिगेशनने ऊसाची शेती होती, परंतु आपल्याकडे मग ते सगळेच विषय त्या कायद्याच्यामुळे, समन्यायीच्यामुळे, ॲक्च्युली समन्यायी कायदा हा फक्त वन वे झालेला आहे, हा त्यांच्यासाठी झाला, समन्यायी नाहीच. नाशिकवरती अन्याय, त्यांच्यासाठी न्याय. आता आपण केल्या ना, माझी MWRRAकडे माझी पिटिशन होती आणि त्या पिटिशनच्या नुसारच त्याच्यामध्ये ज्या काही आम्ही सगळी माझी आपण मुद्दे उपस्थित केलेले होते त्या सगळ्या मुद्द्यांना अनुषंगाने मग ते
मेंढीगिरी समितीचा अहवाल जो आहे तो पूर्ण रिवाईज झाला, त्याच्यावरती अजून तो फायनल व्हायचं काम बाकी आहे. त्याचं हिअरिंग वगैरे सगळं संपलेलं आहे, पण फक्त त्याचं फायनल होणं काम बाकी आहे. माझी आज काय झालं आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी खूप चांगला पाऊस चालू आहे, पण आपण बघितलं असेल की गेल्या 1.5-2 महिन्यांपासून नाशिक शहरामध्ये शहराला पाणी कपातीला सामोरं जायला लागत होतं. आणि नाशिक जिल्हाच महाराष्ट्रामधला एकमेव जिल्हा आहे की ज्या ठिकाणी समन्वय पाणी वाटपाचा कायदा लागू झालेला आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये कुठेही हा पाणी वाटपाचा कायदा समन्वयी पाणी वाटपाचा कायदा झालेला नाही. आणि त्यामुळे माझी मागणी ह्याच्यामध्ये अशी होती की जायकवाडीमधला जो 26 TMC त्यांचा मृतसाठा जो आहे, हा मृतसाठा जो आहे तो वापरला जातो आणि तो मृतसाठा जो आहे तो त्यांना आपल्याला परत भरून द्यायला लागतो. आणि त्याच्यामुळे नाशिक शहराला म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी, इंडस्ट्रीजच्या पाण्यासाठी आणि मेन म्हणजे शेतीच्या पाण्यासाठी खूप मोठ्या गोष्टींना सामोरं जायला लागतं. आणि सातत्याने गेल्या 10-15 वर्षांपासून आम्ही सर्व आमदार याच्यावरती लक्ष ठेवून आहोत, त्याच्यावरती लढतो आहेत. आम्ही न्यायालयामध्ये जाऊन लढा दिला, MWRDAशी देखील लढा दिला, त्यांनी प्लॅन रिवाईज केलेला आहे. परंतु गोदावरी पाटबंधारे महामंडळाचं ऑफिस जे आहे ते औरंगाबादमध्ये मराठवाड्यामध्ये आहे. आणि त्यामुळे नाशिक जे काही इरिगेशन विभाग जे आहे CE ऑफिस, ह्यांचं हे काम आहे की त्या ठिकाणी किती मृतसाठा जो आहे तो वापरला गेला आणि किती मृतसाठा वापरला गेला, जर त्यांनी तो वापरला असेल तर त्याच्यावरती त्या अधिकाऱ्यांवरती ती कारवाई होणं गरजेचं आहे. शासनाच्या निदर्शनात आणून देण्याचं काम हे नाशिक इरिगेशन विभागाने करायला पाहिजे. जरी त्या गोदावरी पाटबंधारे महामंडळामध्ये वरिष्ठ जरी असले तरी देखील मंत्री महोदय जे आहेत त्यांच्या निदर्शनामध्ये ही वस्तुस्थिती आणून देणं आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला सांगतो निश्चितच अधिकाऱ्यांनी मराठवाड्याच्या किंवा कोणाच्याच अंडर राहू नये. अधिकाऱ्यांनी जे न्यायी काम आहे ते करायला पाहिजे. जर चुकीचा वापर जर कुठं होत असेल, फ्लड इरिगेशन होत असेल की ज्याच्यावरती MWRDAने बंधनं आणलेली आहे, राज्य शासनाची पण बंधनकारक त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. आणि एकूणच ह्या सगळ्या विषयांवरती इरिगेशन विभागाने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. लोकप्रतिनिधी म्हणून तर आम्ही लक्ष ठेवतोच, परंतु इरिगेशन विभागाने देखील लक्ष ठेवायला पाहिजे. आणि जर मृतसाठा वापरला जात असेल तर त्याच्यावरती ठीक आहे, आता यावर्षी पाऊस पडणार आणि अशा पद्धतीच्या सगळ्या ठिकाणी वातावरण होतं, परंतु अल निनोच्या ह्याच्यामध्ये फरक झाला आणि दाबाचा पट्टा जो आहे तो बदलला आणि त्याच्यामुळे आज पाऊस आला. नाहीतर नाशिक जिल्ह्यावरती अन्याय होतो काय. समन्वयी जरी पाणी वाटपाचा कायदा असेल तर तो फक्त एकतर्फी आहे. उलटं पाणी काही तिथून मराठवाड्यामध्ये खूप पाऊस झाला आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस नाही झाला तर तिथून काही उलटं पाणी येत नाही नाशिकमध्ये. ह्या विषयावरती लक्ष ठेवायला पाहिजे अधिकाऱ्यांनी. आणि नाही ठेवलं तर आम्ही आमदार जे आहोत, लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही लक्ष ठेवून आहोत. माझी कायम मागणी आहे. मला माहीत नाही की ते ऑफिस का इथे शिफ्ट केलं जात नाही आहे. गोदावरी पाटबंधारे महामंडळाचं ऑफिस खऱ्या अर्थाने पाणी इथून सोडलं जातं. पाण्याचं नियोजन सगळं इथून सुरू करायला लागतं. पाण्याचा येवा जो आहे आणि जावक जे आहे ती सुद्धा इथूनच सगळी कॅल्क्युलेट करायला लागते. मॉनिटर सगळं इथून करायला लागतं. पण ते ऑफिस जे आहे हे तिथं आहे. मी सातत्याने मंत्री महोदयांशी देखील या विषयावरती चर्चा केलेली आहे, पण तो अद्यापपर्यंत त्याच्यावरती निर्णय झालेला नाही. आत्ताच त्यांनी जे सांगितलेलं आहे, जो आपल्याला स्लाईड शो दाखवला की त्याच्यामध्ये 85,000 क्युसेक्स पाणी, म्हणजे आज बरोबर आहे ना, 8.6 TMC पाणी, 8.6 TMC पाणी या 2 दिवसामध्ये जवळपास त्यांना गेलेलं आहे. त्याच्यातलं आपण असं म्हणू की काही इव्हॅपोरेशन होतं, काही शेतीसाठी वापरलं जातं, पण 5 TMC पाणी 48 तासामध्ये त्यांच्याकडे निश्चित स्वरूपामध्ये पोचणार आहे. मराठवाड्यामध्ये देखील चांगला पाऊस चालू आहे. राहुल माईक घ्या.
मागचा पाऊस पडला तेव्हा सगळीकडे सोशल मीडिया असेल किंवा आपले वृत्तपत्र असेल, वाहिनी असतील, तिथे नाशकात वाहनं फसलेले किंवा ट्रॅफिक जाम झालेलं आपल्याला दिसलं. त्याबद्दल फरांदेताईंनी आणि आम्ही तिन्ही आमदारांनी त्याविषयी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अवगतही केलं होतं, सूचना पण दिल्या होत्या. परंतु आज परत 1-1.5 महिने जेव्हा पाऊस पडला तेव्हा तेच चित्र परत आम्हाला शहरात दिसतंय. आज पोलिसांना आपण दोष देतो, पण पोलीस फील्डवर उतरून वाहतुकीसाठी फिरत आहेत, वाहतुकीसाठी काम करत आहेत, वाहतूक सुरळीत करत आहेत. परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टरला हाताशी घेऊन हे जे ब्लॅक स्पॉट आहेत, जिथे खड्डे आहेत, जिथे वाहनं फसतील, हे कामं आता पूर्णत्वास नेऊन, कारण शिवस्त पुढच्या वर्षी आणि हे जर शिवस्त झालं तर पूर्ण नाशिक कोलॅप्स होईल, कोलमडेल. आणि त्याच्यामुळे ह्यावर अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर महापालिकेने नियोजन करणे गरजेचं आहे. आणि दुसरं, आता काल रामकुंडावर मी गेलो होतो, तिथे खड्डे आहेत, तिथे मोठे मोठे होल्स आहेत. एखादा जर त्या खड्ड्यात पडला आणि मुंबईसारखी घटना घडली तर आपल्याला ते जीवितहानीपासून जर वाचायचं असेल तर नियोजन करणे गरजेचं आहे. त्यासाठी महापालिकेला आम्ही सेपरेट बांधकाम विभाग आणि सगळ्यांची बैठक फरांदेताईंच्या नेतृत्वाखाली लावून लवकरच आम्ही याविषयी नक्कीच शहराचा जो निर्णय आहे तो लवकर घ्यायला. तिकडे आडगावकडे एक परवा एक बस अडकली लहान मुलांची, त्या ठिकाणी दुसरी बस आज पण गाडीचा 3-3 दिवस होऊन सुद्धा त्या ठिकाणी किमान बेसिक सुविधा ज्या महापालिकेने देणं अपेक्षित आहे लोकांना दिसत नाही. तुम्हाला सुद्धा आता इथं येऊन तक्रार करायला लागते असं वाटतं. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं आणि त्याच्यामुळेच आम्ही इथे कलेक्टर साहेबांकडे दोघांनी बैठक लावली. फरांदेताईंनी फोन केला, आम्ही तिन्ही आमदारांनी एक विचाराने इथे बैठक लावली. सीमाताई काही कारणामुळे येऊ शकल्या नाही, परंतु आडगाव तुम्ही म्हणता तसं आडगाव असेल, संभाजीनगर रोड असेल, मखमालाबाद रोड असेल किंवा फरांदेताईंच्या भागातले काही रोड्स असतील, इथं तातडीने उपाययोजना करणं गरजेचं आहे. कारण पत्रकारांचे आम्हाला फोन येतात, स्थानिक नागरिकांचे फोन येतात आणि शेवटी हे एकट्या प्रशासनाचं नाही तर आपल्या सगळ्यांचं काम आहे. आणि त्याच्यामुळे आज इथे सगळ्याच डिपार्टमेंटचे लोक बोलून काय होतं, आपण जेव्हा एकमेकाशी फोनवर बोलतो तेव्हा ते दुसरीकडे ढकलतात. आज सगळे इथं असल्यामुळे त्याच्यावर काम होईल आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला उद्या परवा दिसून येईल. बऱ्याच वेळेस महापालिका प्रशासनाचं म्हणणं असतं की ते यावर काही काम नाही, याच्याबद्दल महापालिकेचे मध्ये ना MNGLची बैठक पण झालेली आहे आणि त्याच्या काय काय गोष्टी जो कोऑर्डिनेशनच्या आहे ना ते आपण सोडवतोय आणि त्याच्यामध्ये पुढील कारवाई आपण करून घेऊ. आणि कलचे यामध्ये सगळे विभाग फील्डवर होते, तुम्ही पण सगळे पत्रकार फील्डवर होते आणि रातभर आणि जो ॲडव्हान्स वॉर्निंग देण्यात आला त्याच्यामध्ये सगळेजण जो फील्डवर गेले त्याच्यामुळे बऱ्यापैकी त्याचे इम्पॅक्ट दिसला. लोक स्वतः बाहेर पडले आणि लोकांचा प्रश्न जो होता की म्हणजे जो इव्हॅक्युएशन जो लास्ट मिनिट होणं अपेक्षित होतं ते आधी झाला. तर याबद्दल सगळे विभागाचे विशेष आभार. आदरणीय कमिशनर सर पण कल फील्डवर जाऊन त्यांनी स्पष्ट निर्देश दिले होते काही गोष्टी संदर्भात, त्याची अंमलबजावणी महापालिका पोलीस विभागांनी वेळेवर करून घेतली आणि त्याच्यामुळे म्हणजे चांगलं हे झालं. मी सर्वांच्या या ठिकाणी आभार मानतो की आपण या पत्रकार परिषदेला आले. खूप खूप धन्यवाद. भजी खाऊन जा सगळ्यांनी. मॅडम आता 95% ना, आता आपण आय थिंक 85 पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न, 10% कम करायचं. 114 पॉईंट कुछ, 115 mm. नाशिक शहरात ग्रामीणचा वेगळा, शहरातच फक्त 115 झालाय. त्र्यंबक परिसरामध्ये, आंबोली परिसरामध्ये, गौतमी परिसरामध्ये, धरण परिसरामध्ये वेगळा. MACBच्या बाबतीमध्ये व्होल्टेजचं फ्लक्च्युएशन होणं या संदर्भामध्ये आम्ही आज CE अवेलेबल नाही आहे. त्याही दृष्टिकोनातून आपत्तीमधलं नियोजन आणि वारंवार लाईट न जाणं आणि जे व्होल्टेजचं फ्लक्च्युएशन आहे त्या दृष्टिकोनातून 1-2 दिवसामध्ये कलेक्टर साहेबांकडे. आणि याच्या संदर्भात बेसिकली काय आपल्याकडे ओव्हरहेड केबल्स आहेत. ज्यावेळी पाऊस सुरू होतो आणि त्याच्यामध्ये वादळ वारे असेल तर लाईटनिंग म्हणजे त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट अवॉइड करण्यासाठी त्या ठिकाणी इलेक्ट्रिक्युशन कोणाचे होणे म्हणून ते लाईट बंद करतात, नॉर्मल बाब आहे. परंतु त्या सगळे करताना जसे मॅडमनी जो प्रश्न उपस्थित केला त्याची गंभीरता घेता आपण पुढच्या 2 दिवसमध्ये म्हणजे सोमवार मंगळवारच्या दिवशी सगळ्यांना त्या बैठकीत बोलून आपण योग्य सूचना देणार. ठीक आहे. येस सर, थँक्यू. थँक्यू.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.